नमस्कार मित्रांनो, नर्सिंग ईश्वर सेवा मी आरोग्य दूत या चॅनलमध्ये मी अक्षया तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर आता नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत JNM फर्स्ट इयर नर्सिंग फाउंडेशनमध्ये शास्त्रीय करणे विचारला जाणारा 2 मार्काला प्रश्न विचारला जातो. तर तो आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार. 5 क्वेश्चन असतात, 10 मार्काचा प्रश्न असतो. तर आपण ते बघणार आहोत. ऑलरेडी व्हिडिओचे लिंक्स जे मी ऑलरेडी बनवले त्याचे लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, तेही बघा. आजचा व्हिडिओ बघा आणि कसं वाटतं ते मला नक्की कळवा. तर पहिला प्रश्न आहे, जठरातील सामग्री ही आम्लयुक्त असते. हा प्रश्न आहे. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जर येत असेल किंवा तुमच्या नर्सिंग ट्युटरने शिकवलेलं असेल तर ते आधी टिप्स किंवा नोट्स आधी फॉलो करा, ठीक आहे. तर आपण प्रश्न बघूया. कारण जठरामध्ये सामग्री ही आम्लयुक्त असते, ह्याचं बेसिक कारण आहे हायड्रोक्लोरिक ॲसिड आहे. हायड्रोक्लोरिक ॲसिड हे आम्लयुक्त असते, त्याच्यामुळे जठरातील सामग्री ही आम्लयुक्त असते. तर आपण काय लिहायचं आहे, तर कारण जठरामध्ये आपण घेतलेले कोणतेही पदार्थ किंवा अन्न जठरामध्ये 3 ते 5 तास राहते. घुसळण्यामुळे आणि विकरांच्या प्रक्रियेमुळे खाल्लेल्या अन्नपदार्थांचे भौतिक स्वरूप बदलते. जठरामध्ये जे हायड्रोक्लोरिक आम्ल असतं, ॲसिड म्हणतात त्याला, हे आम्ल आम्लधर्मी असतो. हायड्रोक्लोरिक ॲसिड पोटातील एक मजबूत आणि अत्यंत संरक्षक आम्ल आहे, जे पोटात आम्लयुक्त वातावरण तयार करते. त्यामुळे जठरातील सामग्री ही आम्लयुक्त असते, असं तुम्ही लिहू शकता. बेसिक कारण आहे हायड्रोक्लोरिक ॲसिड. हायड्रोक्लोरिक ॲसिडमुळे जठरातील सामग्री ही आम्लयुक्त असते. तापमापक गरम पाण्याने धुवू नये हा दुसरा प्रश्न आहे. तर कारण तापमापक गरम पाण्याने धुतला तर आतील पारा वितळू शकतो व तापमापक काचेचा असल्यामुळे तो फुटू शकतो. त्यामुळे तापमापक गरम पाण्याने कधीही धुवायचं नाही आहे. तापमापक धुताना कधी पण क्लीन करून घ्यायचं असतं, स्वॅब असतात त्याच्याने. कारण गरम पाण्याने जर धुतलं तर पारा वितळून तापमापक काचेचा असतो. थर्मामीटर, आता हल्ली डिजिटल वगैरे असे प्रकार आलेत, पण पूर्वी थर्मामीटर हा काचेचाच असायचा. तर त्याच्यामुळे तो फुटू शकतो. त्यामुळे गरम पाण्याने, उष्णतेने फुटू शकतो. त्यामुळे गरम पाण्याने धुवायचं नाही आहे. त्याच्यानंतर आहे, गरम पाण्याची पिशवी भरताना हवा का काढली जाते. कारण आहे, गरम पाण्याची पिशवी बघा तुम्ही, आधी हवा भरलेली एखाद्या पिशवीमध्ये, तर त्याच्यामध्ये तुम्ही पाणी ओतलात तर ती फुगीर दिसणार जास्त तुम्हाला. तर आपल्याला व्यवस्थित शेक घेता येत नाही त्या पिशवीने. तर आता उत्तर लिहिते की उत्तर बघा. कारण गरम पाण्याची पिशवीतून हवा काढल्यास ती हवेमुळे जी फुगीर दिसते ती दिसत नाही व हवा काढल्यामुळे त्यास व्यवस्थित आकार मिळण्यास मदत होते. म्हणजे हवा काढली तर त्यामुळे काय होतं, जी त्या पिशवीला रुग्णास शेक घ्यायला व्यवस्थित पडेल आणि त्यावेळेस आकार व्यवस्थित होतो, जेणेकरून रुग्णास व्यवस्थित तिचा वापर करता येऊ शकतो. त्यामुळे गरम पाण्याची पिशवी भरताना हवा काढली जाते. हे उत्तर आहे. तर तुम्ही ते लिहू शकता. तुम्हाला माहिती असेल तेही तुम्ही ॲड करू शकता, पण गरम पाण्याची पिशवी भरताना कंपल्सरी हवा काढली पाहिजे. त्याच्यानंतर हे लघवीस होणारी औषधे सकाळी देतात. का देतात? कारण लघवीस होणारी औषधे रात्रीच्या वेळेस दिली तर रुग्णास वारंवार लघवी जावं लागेल, त्याची झोप पूर्ण होणार नाही, रुग्णास आरामसुद्धा वाटणार नाही. त्यामुळे लघवीस होणारी औषधे सकाळी द्यायची असतात. समजलं? आता आपण एखादा पेशंट घ्या, आपण रात्रीचं त्याला मेडिसिन दिले, युरिन जे रिलेटेड असतात, आपल्याला युरिन होण्यासाठी जे इंजेक्शन असतात किंवा मेडिसिन असतात ते दिले, तर रात्रीचे जर आपण दिले तर तो रुग्ण वारंवार सगळं युरिनला जाणार, त्याची झोपमोड होणार, झोप लागणार नाही किंवा झोपेत असताना त्याला म्हणजे पडू शकतो वगैरे, अशा खूप गोष्टी होऊ शकतात. त्यामुळे मग सकाळी दिली तर काय, रुग्ण व्यवस्थित झोप पूर्ण झाली, तो स्वतः उठून वॉशरूमला जाऊ शकतो, ठीक आहे. त्याला डिस्टर्ब नाही होणार, म्हणजे तो उठून जाऊ शकतो, जागे असतात, कॉन्शियस असतात, ठीक आहे. तर त्याच्यामुळे आणि असाही प्रश्न विचारतात, हा लघवीस होणारे औषधे सकाळी देतात, रात्री का देऊ नये हेही प्रश्न विचारला जातो. त्याचं उत्तर सेमच आहे, ठीक आहे. जेवणानंतर लगेच व्यायाम का करू नये. कारण जेवल्यानंतर लगेच व्यायाम करणे हानिकारक ठरू शकते. जर जेवल्यानंतर लगेच व्यायाम केला तर अन्न पचण्याऐवजी उलट्या होऊ शकतात. कारण व्यायाम केल्यानंतर सगळा प्रेशर हा नकळतपणे आपल्या जठरावर येतो व खाल्लेले अन्न उलटीच्या स्वरूपात बाहेर पडेल. खाल्ल्यानंतर शरीराला विश्रांतीची गरज असते, त्यामुळे कोणतीही जड वस्तू देखील उचलू नये किंवा व्यायाम करू नये. कारण विचार करा, तुम्ही खाल्लं आहे, सरळ झोपलात आणि पोटावरती खूप तुम्ही जी एक्सरसाइज करणार त्याच्याने पोटावरती प्रेशर येणार. प्रेशर आलं की स्टमकवरती जे जठरामध्ये जे खाल्लेलं अन्न असणार ते सगळं उलटी होऊन बाहेर जाणार, अन्न पचायला त्रास होणार, तुम्हाला पण स्वतःला त्रास होणार. हे तुम्ही लिहू शकता. कारण जेवणानंतर व्यायाम करणं हे योग्य नाही. अन्न पचन होत नाही व्यवस्थित, अडथळा येणार, अन्न पचनाला उलटी होऊ शकते, अन्न पचणार नाही, ह्या गोष्टी होऊ शकतात, ठीक आहे.
तर त्यामुळे जेवणानंतरच व्यायाम करू नये हे कारण आहे, ते तुम्ही लिहू शकता. हे लगेच होणारे औषध आहे. हा 3रा प्रश्न आहे. 4था आणि हा 5 प्रश्नांची तुम्हाला उत्तर दिलेत. तर अजून कुणाला काही क्वेरी असेल किंवा कुठल्या प्रश्नाचं उत्तर हवं असेल तर कमेंट करून ठेवा. मी पुढे मागे व्हिडिओ बनवेन ह्याच्यावरती. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. आणि तुमच्याकडे जर टिप्स असतील तर किंवा तुमच्याकडे ह्याचे उत्तर असेल तर तेही ॲड करून लिहू शकता. छान छान उत्तरं लिहू शकता. आणि लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, स्वस्थ राहा, मस्त राहा. धन्यवाद.